नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये। नेपाळमध्ये सुरू असलेल्या सरकार विरोधी आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे। मंगळवार 9 सप्टेंबर 2025 रोजी आंदोलकांनी काठमांडूमध्ये असलेल्या नेपाळच्या सर्वात मोठ्या मीडिया समूह कांतीपूर मीडिया ग्रुपच्या मुख्यालयाला आग लावली। जेन झेड म्हणून ओळखले जाणारे तरुण, ज्यात बहुतेक विद्यार्थी आहेत, भ्रष्टाचार आणि सरकारने सोशल मीडियावर घातलेल्या बंदीच्या विरोधात आंदोलन करत होते, तेव्हा ही घटना घडली। आंदोलकांनी कांतीपूर मीडिया ग्रुपच्या सेंट्रल बिझनेस पार्कमधील कार्यालयातून कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आणि नंतर इमारतीला आग लावली। प्राथमिक अहवालानुसार या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, पण यामुळे देशभरात तणाव वाढला आहे। हे आंदोलन 8 सप्टेंबर 2025 रोजी सुरू झाले होते, ज्यानंतर पोलिसांशी झालेल्या संघर्षात 19 लोकांचा मृत्यू झाला आणि 500हून अधिक लोक जखमी झाले। या घटनांनंतर पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे। कांतीपूर टीव्ही आणि द काठमांडू पोस्टच्या वेबसाईटही बंद पडल्या आहेत, ज्यामुळे लोकांना ऑनलाईन बातम्या मिळवता येत नाहीत। या प्रकरणात काठमांडू पोलीस दल तपास करत असून DIG राजेश साहनी या प्रकरणाचे नेतृत्व करत आहेत।